नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी फकीरा आणि आज भाग 11वा. माळमवाडीचा मटकरी पलंगावर पडून घोरत होता. मध्येच त्याच्या तोंडाची मचमच होत होती. आपल्या भोवती एक महासंकट विळखा घालतंय याची त्याला मुळीच जाणीव नव्हती. बाहेर सावळा आडना मारायचं काम वेगात करत होता. त्यात त्याला ते कार्य कसलाही आवाज न होऊ देता पार पाडायचं होतं. आडना मारून आत शिरण्यापूर्वी दंगल होणं हे हुकमी पराजय होण्यासारखं असतं याची त्याला कल्पना होती, म्हणून तो आपलं कार्य जलद पण काळजीपूर्वक करत होता. आणि फकीरा हातात तलवार घेऊन नाचत होता. त्याचं मन वाड्यात शिरण्यासाठी उत्सुक झालेलं होतं. सर्व कार्य पार पाडून सूर्योदयाच्या आत आपण आपल्या घरी गेलं पाहिजे आणि त्या बेतानं हा कार्यभाग उरकला पाहिजे असं त्याला वाटत होतं. म्हणून तो एकसारखा म्हणत होता, सावळू नाना आटप लवकर नाहीतर घात होईन. सावळा दरवाजा मारून फकीराला म्हणाला, हां तयार असा. अरे तयारच आहे ना, दरवाजा द्या लोटून. फकीरा गंभीर आवाजात म्हणाला आणि सावळानं तो प्रचंड दरवाजा लोटला. त्याच्या आवाजानं रात्रीच्या त्या शांत वातावरणात सारा वाडाच हादरला. पेटत्या मशाली आणि नंग्या तलवारी यांनी मटकऱ्याचं अंगण गच्च भरलं. सोप्यातली सर्व गुरं धडपडून उठली. कुत्र्यांनी वाडा डोकीवर घेतला. मटकरी दचकून जागा झाला आणि त्याने लाथा मारून चाकरांना जागं केलं आणि मोठ्यांदा बोंब ठोकली, अरे धावा धावा. फकीरा पुढं झाला. त्वेषानं ओरडला, बोंबलू नग, बोंबलू नग नाही तर मुडकं मारील. कोणीच नरड्यातनं कसलाच आवाज काढायचा नाही, नाहीतर जीव माराल. पुन्हा सगळं काही पूर्ववत झालं. उठलेले चाकर पुन्हा आपल्या जागी निश्चित पडले. कुत्र्यांना मात्र फकीराच्या बोलण्याचा अर्थ कळला नव्हता. ती आपली तशीच भुंकत राहिली. मटकरी पुन्हा आपल्या जागी पडून पाहायला लागला. खांबाशी जखडून उभ्या केलेल्या कणगींवर कुऱ्हाडीचे दणके बसून कणगी बाहेर पडलेल्या त्या धान्याची गंगा अंगणापर्यंत धावत फकीराकडे आली आणि 50 सशक्त माणसं धान्याची पोती भरून वाड्याबाहेर जायला लागली. मटकऱ्याच्या पहिल्या बोंबेनं जागा झालेला गाव साधू घमांडी यांनी पुन्हा निजावला होता. 50 माणसं जागोजागी गोफणी जोडून दगड सोडत होती, पुढे येणाऱ्याला थोपवत होती. तायनू महारानं एकट्यानं एक पांद रोखली होती. त्याचा तो प्रचंड देह गावकऱ्यांना भूतासारखा भासत होता. त्याच्या ओरडण्यानं तो खोरा दरदरत होता. कणगीतलं धान्य पोत्यात धरून माणसं अंधारात पळत होती, पण पुढील मुख्य पांदच गावकऱ्यांनी रोखल्यामुळे एकही पोतं अजून हद्दीबाहेर जाऊ शकलं नव्हतं. हे जेव्हा फकीराला उमजलं तेव्हा तो पुढे आला. त्यांनी खुणा करून आपली माणसं बाजूला काढली आणि मटकऱ्याची दावण कापून सर्व गुरं त्या पांदीत लोटली आणि एकदम गुरांच्या पिछाडीवर गोफणी सुरू केल्या. त्या चिंचोळ्या पांदीत गुरांनी भयंकर धडधडाट केला आणि त्या जब्बर रेट्यानं गावचे गडी मागं सरकायला लागले आणि सारखा गोफणीचा मारा करत फकीरानं वाट गाठली. पूर्वेला तांबडं फुटत होतं. दुष्काळानं पोळलेला मुलूक भकास भासत होता. झाडं कशी तरी उभी होती. वारा मात्र जोरात पळत होता. रोगटलेल्या करवंदी झिपऱ्या सोडून बसलेल्या भिकाऱ्यांप्रमाणे दिसत होत्या. मात्र पूर्वेला जुनाच तजेला आला होता. रंगीत ढगांनी मंद वाटचाल आरंभली होती. सर्व काही शांत भासत होतं. भूमी दग्ध होती तर प्रकाश चैतन्यमय दिसत होता. निवडुंगात डंग करकरत होते, पक्षी किलबिलत होते. गावात देवापुढे कर्णा वाजत होता. त्याचा दीर्घ नाद दूर दूर जाऊन भिडत होता. निवडुंगात त्या लिंबाखाली मोत्यासारखी धान्याची रास लागली होती.
चिल्ली बुट्या पाट्या घेऊन ओळीत बसली होती. जाणती पोरं चेकाळली होती. कैक दिवसात आज प्रथमच ती दाण्याला स्पर्श करणार होती. नुसत्या धान्याच्या दरवळानं कैकांची भूक मेली होती. जणू अमृतच तिथे अवतीर्ण झालेलं होतं. मुरा, सहदेव, तायनू महार हे कर्ते पुरुष धान्य वाटत होते. बुट्या पळत होत्या. मांगा महारांच्या घरात एक आगळा आनंद पैदा झाला होता. कित्येक दिवस निपचित पडलेली जाती जीव आल्याप्रमाणे घरघरत होती. थंड चुलींना उभारा आला होता. कितीतरी दिवसांनी आज प्रथमच तवे जाळ खाऊन तापत होते. धान्य वाटून एक लहानसा ढीग उरला. तो मापानं वाटता येणार नाही म्हणून मुरानं फकीराला विचारलं, दाजी, हे दान कसं वाटाव? एक दाना गैर वाटू नका. डाव घ्या आणि डावीनं सारखं वाटा. एक दाना एका माणसाला एक दिवस जगवीन हे विसरू नका, फकीरा म्हणाला. सर्व धान्य डावीनं वाटून झालं आणि सूर्य निवडुंगावर आला. तो दिवस महारामांगांना सोन्याचा दिवस भासला. कोवळ्या उन्हात दारात बसून त्यांची पोरं ऊन भाकरी शांतपणे खात होती. सर्व काही स्थिर झाल्यानंतर फकीरानं कंबर सोडली आणि तलवार देव्हाऱ्यात नेऊन उभी केली. दुसऱ्या दिवशी स्वतः प्रांतसाहेब आपलं लष्कर घेऊन गावात शिरला. बाबरखानाच्या पोलिसांनी पहिल्या झपाट्यात फकीराला वेढा देऊन अटक केली आणि एकूण एक महार मांग कैद करून त्यानं चावडी गाठली. चावडीत तरुण आणि गाजलेल्यांना प्रथम बेड्या ठोकल्या, काहींची दावण लावली. मग माळवाडीच्या मटकऱ्याला लुटणाऱ्या गुन्हेगारांना शोधण्याचं कार्य सुरू झालं. आयुष्यात प्रथमच हातात बेडी ठोकलेल्या अवस्थेत फकीरा उभा होता. मुरा, बळी, बहिरू, तायनू, घमांडी, सावळा या सर्वांच्या हातात बेड्या पडल्या होत्या. झडतीत सापडलेल्या भाकरीच्या बुट्ट्या पोलिसांनी चावडीत आणून त्यांचा ढीग लावला होता. चावणी पुढचं अंगण कैद्यांनी, गावकऱ्यांनी फुलून निघालं होतं. पोलिसांनी वेशी दाबून धरल्या होत्या. सर्वत्र संगीनी लखलखत होत्या. त्या गर्दीत बाबरखान आपलं प्रचंड पोट सावरत शांतपणे वावरत होता. माळमवाडीच्या मटकऱ्याच्या चेहऱ्यावर विजयी भाव ओसंडत होता. जेरबंद मांग महारांकडे तो कुर्ऱ्यात बघत मिशीला पीळ भरत होता. फकीराच्या अटकेची बातमी समजताच विष्णूपंत धावतच आले. त्यांना पाहून गर्दी पांगली. लोकांनी भांग करून पंतांची वाट मोकळी करून दिली, परंतु पंत चावडीची पायरी चढलेच नाहीत. ते दारातच उभे राहिले. ते संतापानं थरथरत होते. सर्वत्र निशब्दता निर्माण झाली. पंत बोलले नव्हे, जवळजवळ ओरडले. त्यांचा राग शिगेला पोचला होता. लोक प्रांताच्या तोंडाकडे बघायला लागले. पंत म्हणाले, साहेब, काय आरंभलंय हे? आम्ही गुन्हेगारांना अटक केलीये. प्रांत गंभीरपणे कैद्यांची नावं नोंदीत उत्तरला आणि पंत एक पाय वरच्या पायरीवर ठेवत म्हणाले, आम्ही गावचे सरकारी नोकर आहोत, हे मान्य आहे का आपणाला? हो, मान्य आहे. मग आम्हास न विचारता ही धरपकड का केली? विष्णूपंतांनी गावकामगाराचा नियम पुढं केला. त्यांचा स्वर वाढता निघाला आणि प्रांतही चिडला. तो गुर्रकला, तसा आम्हाला अधिकार आहे आणि यांनी तर माळमवाडीच्या मटकऱ्याला धडधडीत लुटलंय. पण याला पुरावा काय आहे? पंतांनी पुराव्याची मागणी करून त्याच्याकडे रोखून बघितलं तेव्हा चटकन प्रांत म्हणाला, मटकऱ्याच्या धान्याचा माग या गावाच्या सीमेपर्यंत आलेला असून या लोकांच्या घरात पुष्कळ भाकरी सापडली आहे. असं म्हणून प्रांतसाहेबांना आपलं बोट त्या सर्व लोकांच्या रोखानं फिरवलं. हे शब्द प्रांतानं सभ्यतापूर्ण आणि स्पष्टपणे उच्चारले, परंतु विष्णूपंत खवळून गरजले, मग मला का नाही अटक करत तुम्ही? कारण तो माग माझ्याही गावाला भिडलेला असून माझ्याही घरी तुम्हाला या क्षणी भाकरी सापडेल. हातापायांची आग झाल्याप्रमाणे चुळबुळत पंतांनी चौफेर दृष्टी फेकली तेव्हा लोकांच्या नजरा फक्त त्यांच्यावर स्थिरावल्या होत्या.
प्रांत कपाळावर आठ्या आणत म्हणाला, मग तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? स्पष्ट बोला ना पंत. मग ऐका तर. पंत निर्भीडपणे सर्व लोकांना उद्देशून बोलल्यागत बोलायला लागले. साहेब, हा माझा गाव दुष्काळानं चिरडून काढलेला असून इथं माणसं माती खाऊन जगण्याचा प्रयत्न करतायत. त्यातच साथीच्या रोगानं आक्रमण करून इथं घरच्या घरं बसवली आहेत. इथे मांग महार कुत्र्याच्या मौतीनं मरतायत. हे सगळं मी तुम्हाला कळवलं होतं का नाही? खरं आहे, पुढे बोला. प्रांत बाबर खानकडे बघत म्हणाला. मग मला उत्तर का दिलं नाही तुम्ही? पंतांनी कडाडून विचारलं. उत्तर दिलं नाही याचा अर्थ असा नाही की लोकांनी अराजकता माजवावी, कायदा हाती घ्यावा, एखाद्याला लुटावं. हे सर्व आम्हाला मान्य नाही. प्रांतानं नाक फेंदारलं. त्याचा चेहरा लालबुंद झाला. पंतही लालेलाल झाले आणि म्हणाले, अरे मग काय मान्य आहे तुम्हाला? लोकांनी कुत्र्याच्या मौतीनं मरावं, त्यांनी 3 वाटेची माती खावी, 10च्या ऐवजी 20 एका गोरीत गाडून घ्यावं. पण हे मला मान्य नाही ना सरकार. मग तुम्हाला काय मान्य आहे? प्रांत पाय आपटत खेकसला. त्यानं चावडी डोकीवर घेतली. तो पंतावर बोट रोखून म्हणाला, मग काय तुम्हाला लुटालूट मान्य आहे का? बेबंदशाही मान्य आहे का? याचं उत्तर होय असं आहे. पंत धीर गंभीरपणे उद्गारले. ठीक आहे, करा लुटालूट. आम्ही आरोपींना घेऊन आत्ताच साताऱ्यास जातो. प्रांत डोळे आकुंचित करून म्हणाला आणि मग पंतही त्याच तालात म्हणाले, ठीक आहे, खुशाल जा तुम्ही, पण लवकरच परत या. का? कशासाठी परत यायचं? प्रांत गोंधळला. मला या विष्णुपंताला अटक करायला. पंतांनी निर्वाणीनं सांगून टाकलं. म्हणजे तुम्ही स्वतः लुटालूट करणार? प्रांतानं चमकून विचारलं. पंतांनी उपरण्यानं कंबर बांधली, प्रांतावर आपली जळजळीत नजर रोखली आणि मान उंचावून उत्तर दिलं. साहेब, जर दुष्काळाचा आणि साथीचा बंदोबस्त झाला नाही तर प्रत्येक माणसाला कुत्र्याच्या मौतीनं मरावं लागेल किंवा लुटारू होऊन काही दिवस जगावं लागेल. आणि मी कुत्र्याच्या मौतीनं मरणारा माणूस नाही साहेब. विष्णुपंतांच्या त्या कडक बोलण्यानं प्रांत रडकुंडीला आला. तो नरमाईनं म्हणाला, मग आम्ही काय करावं असं म्हणताय? तुम्ही सरकार आहात. हा दुष्काळ निवारा. लोकांना मरणाच्या दाढेतून वाचवा. नाहीतर हा मराठा माणूस मरत मरत तुम्हालाही मारत मरेल, हे विसरू नका. पंत निर्भान होऊन म्हणाले. पंत बोलत होते, लोक ऐकत होते. आपणच साहेबाशी बोलतोय असं प्रत्येकाला वाटत होतं. प्रांत निरुत्तर झाला हे लक्षात येताच पंतांनी पुन्हा कोपरखळ्या द्यायला सुरुवात केली. साहेब, अहो, हे लोक मढी नाही आहेत, ही जिवंत माणसं आहेत. जो बैल चुचकारून चालत नाही त्याला पराणी टोचून पळायला लावणारे हे लोक आहेत. तलवार यांच्यावर काबू करू शकत नाही, कारण तलवारी ह्यांनी फार चालवलेल्या आहेत. हे ऐकून प्रांत चिडण्याऐवजी एकदम हसला आणि नम्र स्वरात म्हणाला, आम्ही तुमचं वय आणि दर्जा विचारात घेतला नाही याबद्दल राग मानू नका. आम्ही हा दुष्काळ निवारण्याची शिकस्त करू आणि आम्ही सगळ्या आरोपींना मुक्त करतोय. प्रांतानं असं म्हणताच पोलीस पुढे सरसावले. सर्वांच्या हातातल्या बेड्या निखळल्या. त्याचबरोबर क्षणार्धात चावडी पुढचं ते अंगण हास्याने आणि आनंदाने भरून गेलं. पंत चावडीची पायरी चढून आत गेले आणि मग प्रांताशेजारी खुर्चीवर शांतपणे बसले. फकीराच्या बेड्या निघताच त्यांनी पंतांच्या पायांवर मुरकुंड दिली. शंकरराव पाटलानं आपली पल्लेदार मिशी नकळत कुरवाळली. माणूस असावा तर पंतांसारखा असावा अशा कौतुकपूर्ण नजरेनं उभा गाव पंतांकडे बघत होता.
थोड्याच वेळात प्रांताचं बिऱ्हाड साताऱ्याच्या वाटेला लागलं आणि पंतानं मांग महाराच्या बेड्या तोडल्या केल्या का असं म्हणत लोक घरोघर निघून गेले. परंतु 8व्याच दिवशी गावात खळबळ माजली. उभा गाव चकित झाला. कारण एकदम साताऱ्याहून 2 हुकूम चावडीत येऊन थडकले होते. त्यापैकी एका हुकमानं शंकरराव पाटलाची बडतर्फी झाली होती आणि दुसऱ्यानं शंकररावाच्या जागी रावसाहेब या नव्या पाटलाची नेमणूक केल्याचं जाहीर झालेलं होतं. ही बातमी कळताच गावात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. एक करता दयाळू आणि दिलदार पाटील सरकारनं कमी केला याबद्दल गाव चरफडला. नवा रावसाहेब पाटीलकीवर येण्यात शिगावच्या खोताचा हात नक्की असावा असं जो तो म्हणायला लागला. खोतानं सरकारात रदबदली करून आपल्या जावयाला पाटीलकी दिली असावी असा सगळ्यांचा कयास झालेला होता. आणि ज्या दिवसापासून रावसाहेब कामावर रुजू झाला त्या दिवसापासून चावडीला वाघाच्या गुहेचं स्वरूप प्राप्त झालं. विष्णुपंतांना ती नेमणूक मुळीच मान्य नव्हती, त्यामुळे त्यांनी नव्या पाटलाला धारेवर धरलं होतं. चावडीत आग धुमसत होती. रावसाहेबावर झडप घालण्यासाठी पंत जणू दबा धरून बसले होते. पंत जाणून होते की शंकररावाची बडतर्फी हा एक सरकारी डाव आहे आणि आता लवकरच मांगांवर महारांवर नक्कीच नवीन संकट येणार आहे. आणि ते खरंही होतं. रावसाहेब कामावर रुजू होताच त्यांनी डोकीचं पागोटं फिरवलं, हातात फरशी कुऱ्हाड घेतली, आपल्या आळीची दांडगी पोरं बरोबर घेऊन तो गावालाच दाबायला लागला. आता शंकररावाचं राज इसरा. आता रावसाहेब पाटील आहे, नीट वागायचं, असं तो उघड उघड बोलायला लागला. त्यांनी फकीरासह कित्येकांवर करडी कमान धरली. रावसाहेब गावचा पोलीस पाटील होऊन 1 महिना झाला होता. सूर्य वरती पळत होता. उन्हातली प्रखरता नरम होत होती. रावसाहेब चावडीत बसला होता. पलीकडे पंत शांतपणे आपलं काम करत होते. पाटलाच्या सभोवती बसलेली त्याची मंडळी चकाट्या पिटत होती, खिदळत होती. जाण्या जाधव पाटलाच्या समोर बसला होता. तो गांजा ओढून तर्र झालेला होता. त्याच्या डोळ्याची पापणी लागत नव्हती. त्यांनी पान खाल्लं होतं आणि तो बसल्या जागेवरनं आपल्या 2 बोटांची कातर तोंडाला लावून पानाची पिचकारी दूर रस्त्यावर झुगारीत होता. 4 दिवसांपूर्वी पहिल्यानं नांदाय आलेल्या आपल्या बायकोच्या गुणांचं, स्वरूपाचं वर्णन करत होता. जाधवाची बायको देखणी आहे असा गावात गवगवा झाला होता. तो पाटलानंही ऐकला होता. म्हणूनच पाटील कानात जीव आणून जाण्याच्या बाता ऐकत होता. बोलता बोलता पंतांकडे चोरट्या नजरेनं बघत दबक्या आवाजात जाण्या म्हणाला, पाटील पाटील अहो, एवढी देखणी बायको मला भेटन असं वाटलंच नव्हतं. पण देवानं मला ही केळीच्या खोटावानी बायको दिली बघा. याचं असं झालं बरं का, रावसाहेब पाटील रंगात येऊन म्हणाला. त्यावेळी देवानं बी गांजा वाढला होता म्हणून तो केळीचा खोट बाबळीच्या खोडाच्या गळ्यात बांधला बघ. असं म्हणून पाटील पोट धरून हसला. त्याबरोबर सगळी मंडळी हसली आणि चावडी दाण आणली. त्या सरशी पंतांच्या कपाळाची शीर साणाणली आणि ते वळून चिडक्या आवाजात म्हणाले, पाटील लक्षात घ्या, ही चावडी आहे, हा चव्हाटा नव्हे. हे ऐकून हसणारा पाटील एकदम आचकला. त्याचा चेहरा खर्रकन उतरला, पण लगेच त्याच्याही कपाळावर आठी उमटली आणि तो डोळे वाटारून म्हणाला, अन पंत मी बे पाटील आहे, डोंबारी नव. मग डोंबाऱ्यासारखं वागणं बंद करा. पंतांनी पुन्हा दणका दिला आणि पाटीलही पिसाट झाला. तो मान उंचावून पंतांकडे बघत म्हणाला, या बघा आम्ही कसं बी वागू, तुम्ही आमासने काय सांगू नकासा. ते कसं बी वागणं आहे ना, ते घरात. पंत पुढे पाहत काम करत उत्तरले, देऊळ, चावडी, धर्मशाळा हे ज्याला कळत नाही त्यांनी पाटीलकीची हौसच धरू नये.
हे तुम्ही आमासनी शिकवू नका. मी हौशेनं पाटील झालो नाही, हक्कानं झालोय. पाटील तावात येऊन म्हणाला, मग पाटलासारखं वागा. पंतही गुर्रकले. पर तुम्ही मला दाब देणारं कोण? पाटील गुडघे मेटी घेऊन बोलला आणि पंत म्हणाले, मी विष्णुपंत कुलकर्णी आहे. नीट वागा, नाहीतर मी तुम्हाला 4 दिवसात सरळ करीन. पाटीलकीची धुंदी चढू देऊ नका. हा गलबला ऐकून पेठेतले लोक चावडी पुढे जमले. लोकांनी पाटलाला विचारलं की पाटील काय भानगड आहे ही? विचारा की त्या पंतसनीच. असं म्हणून पाटलांनी मान फिरवली आणि पंत म्हणाले, अहो हे पाटील या चावडीचा कुंटणखाना करू बघतायत. एवढ्यात सातारचा खास पोलीस एक नवा हुकूम घेऊन चावडीत आला आणि पहिला वाद बाजूला सरला. पंतांनी तो हुकूम वाचला, पाटलाकडे फेकला. त्या हुकुमानं वयात आलेल्या सर्व मांगांना आणि गावातल्या इतर गुन्हेगारांना 3 वेळा हजेरी लावण्याचा अधिकार पोलीस पाटील आणि कुलकर्णी यांना दिलेला होता. तो हुकूम हातात पडताच रावसाहेब पाटलानं ताडकन उडीच मारली. उशीर चावडीच्या खांबाला टेकून ऐकत बसलेल्या रामोशाला पाटील म्हणाला, अय ल्याका रामोशा, काय पेंगत बसलाय? पळ, लगे पळायचं. सारी मांग मोहरं घालून ये. चल निघ. त्याबरोबर रामोशी पटका सावरत मांगवाड्याकडे निघाला. पाटलानं विजयी मुद्रेनं पंतांकडे बघितलं तेव्हा ते किंचित खिन्न झालेले दिसले. त्यांच्याकडे पाहत पाहत पाटील पुन्हा ओरडला, अय रामोश्या, येताना त्या तायन्या म्हाराला बी आण बर का. निघ चल. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा ही कादंबरी. आज 11वा भाग तुम्ही ऐकलात. 12वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालं नसेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. भेटूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.